ओके, तर मित्रांनो आपण बघणार आहोत तर आज त्रिकोण. तर भूमितीमधील त्रिकोण हा फार महत्त्वाचा टॉपिक आहे आणि मित्रांनो लवकरच तुमच्या पोलीस भरतीचा पेपर होणार आहे. तर पोलीस भरतीमध्ये त्रिकोणावर एक प्रश्न असतोच, तर त्यामुळे आपल्याला बेसिक पासून सर्व गोष्टी बघायच्या आहेत. त्यासाठी फक्त तुम्हाला एकच करायचं आहे की आपल्या चॅनलमध्ये आधी झालेले व्हिडिओ म्हणजे चौरस आयतवरील व्हिडिओ पूर्ण बघून जा, तुम्हाला हमखास यश मिळेल. आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला भामटे हो, म्हणजे तुमचा फायदा भरपूर होणार आहे. तर आज बघणार आहोत आपण त्रिकोण. तर सर्वात पहिले मित्रांनो बेसिक पॉईंट म्हणजे इम्पॉर्टंट म्हणून तुम्हाला लक्षात असायला पाहिजे, त्रिकोणांच्या सर्व कोणांची बेरीज 180 अंश असते. किती असते? 180 अंश. म्हणजे हा पॉईंट तुम्हाला इतका महत्त्वाचा आहे नोट करायसाठी की याच्यावरून तुम्हाला कितीही प्रश्न आले, कसेही प्रश्न आले तर तुम्हाला यायला हवे. तर ते कसे? तर मित्रांनो त्रिकोणांच्या सर्व कोणांची बेरीज 180 असते. तर याच्यावरून प्रश्न कसे बनतात बघा. सर्वात पहिला प्रश्न जर बनू शकते तुम्हाला तो प्रश्न क्रमांक 1 मध्ये, त्रिकोणाच्या 3 कोणांचे माप अनुक्रमे, 3 कोणांच्या मापांचे गुणोत्तर 2 3 4 आहे. तर लहान कोणाचे माप किती? म्हणजे पहा बघा हे का बरं महत्त्वाचं आहे तुम्हाला. तुम्ही लहान लहान गोष्टींना विसरता आणि तुम्हाला असं वाटते की हे प्रश्न कुठून आले. कुठूनच नाही येत रे भामट्या, तुझं लक्ष फक्त तिच्याकडे असते म्हणून तुझा पक्ष बदलते, बाकी काहीच होत नाही. म्हणून आपला लक्ष एकच, भूमितीकडे लक्ष. म्हणजे 2 ते 3 मार्किंग फार महत्त्वाचे असतात जे कव्हर होतात, पण ते कव्हर करताना तुला लक्षात ठेवावं लागते बेसिक आणि बेसिक पॉईंट. त्रिकोणांच्या सर्व कोणांची बेरीज किती असते? 180. मग तू म्हणतं की फक्त गुणोत्तर दिलेले आहे, सर कसा सोडवायचा हा प्रश्न? भामट्या तुला समजावं लागेल की बेरीज किती असते? 180. म्हणजेच गुणोत्तर किती आहे? 2 3 4. म्हणजे 2 + 3 + 4 म्हणजे यांची बेरीज किती आली? 9. म्हणजेच 9 म्हणजे किती दिलेली आहे आपल्याला? 180. म्हणजे तिन्ही कोणांची बेरीज 180 दिलेली आहे. 9 = 180. लहान कोण कोणता असेल? 2. तर 2 म्हणजे किती? यांचा तिरकस गुणाकार. म्हणजेच 2 × 180 / 9. 9 दुनी 20 दुनी किती येतील मित्रांनो? 40. हे झाली मित्रांनो आपली शॉर्टकट. आणि बेसिक नियमानुसार 2x + 3x + 4x बरोबर किती? 180. म्हणजेच 9x = 180. तर x बरोबर किती आला? रेशो 20. तर लहान कोण उचलला म्हणून 20 × 2 किती येणार आहे उत्तर? 40. म्हणजे आहे ना सोपी प्रश्न? तर असायला हवाच, म्हणजे नवीन काहीच नसते. त्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेवणं तुला फार गरजेची आहे. तर मित्रांनो याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, तुमचा भरपूर फायदा होणार आहे. मित्रांनो चला बघूया पुढे. बघा परत यामध्ये प्रश्न क्रमांक 2, त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांचे गुणोत्तर 4 7 8 आहे. तर लहान कोणाचे माप किती? लहान विचारू शकते, मोठा विचारू शकते, किंवा लहान किंवा मोठा कोणांच्या मधील अंतर विचारू शकते. प्रश्न काही पण होऊ शकतो, फक्त तुला लक्ष असायला हवं. पा दोन्ही ट्रिक नाही. 4 + 7 11. तर इथं मित्रांनो 4 6 8 करू आपण. प्रश्न काही पण तारू शकतो. 4 + 6 10. 10 + 8 18. 18 म्हणजे 180. तर लहान विचारला 4 म्हणजे किती? तिरकस गुणाकार. 4 × 180 / 18. 18 10 10 चौक 40. परत 4 उत्तर आलं. आणि परत लक्ष दे बेसिकनुसार 4x 6x + 8x बरोबर किती? 180. म्हणजेच 18x = 180. तर x ची व्हॅल्यू किती आली? 10. लहान विचारलं त्यामुळे 4लाच गुणले. काही जणांची इच्छा असते सर 4लाच का बरं गुणलं? बामट्या ती लहान आहे, तू मोठा आहेस, बरोबर आहे, म्हणून ते लहान संख्येला गुणावं लागेल लहान विचारला तर. मित्रांनो म्हणजे तुम्हाला याचं महत्त्व असणं फार महत्त्वाचं आहे. कारण की भामटे हो तुम्ही कोणत्याच फायद्याची बिना गोष्ट करत ना.
म्हणजे तुमचा फायदा तिथं नाही, म्हणजे तिचा फायदा जिथं तिथं ती, ते विनाकारण ती फायद्याची तुमच्यासोबत बोलत नाही, हे लक्षात असू द्या. जर तिचा फायदा होत असेल तरच ती तुमच्यासोबत बोलते, आणि फायदा झाला की बोलणे बंद, हे लक्षात असू द्या. म्हणून लक्षात असू द्या की जर आपल्याला पण तेच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला या गोष्टीपासून फायदा होतो ना, तर आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्रिकोणांच्या सर्व कोणांची बेरीज किती असते? 180. त्यामुळे मी किती घेतली बेरीज? 180. तर लक्षात असू द्या. तर मित्रांनो, हा होता आपला पहिला पॉईंट, बरोबर आहे ना? चला बघूया आता दुसऱ्या पॉईंटकडे. हा पहिला पॉईंट. दुसरा, त्रिकोण म्हटलं, त्रिकोणाला 3 बाजू असतात. किती बाजू असतात? 3 बाजू असतात. त्रिकोणाला 3 बाजू असतात. आता बघूया त्रिकोणाचे प्रकार. त्रिकोणाच्या प्रकारमध्ये पहिला प्रकार काटकोन त्रिकोण. कोणता त्रिकोण? काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण म्हणजे ज्याचा कोन 90 अंशाचा असतो. म्हणजे फिक्स आहे की एक कोन कितीचा असेल? 90 डिग्रीचा असेलच. बाकी दोन कोणांची बेरीज किती असेल? 90 अंश. ते किती असू शकते, त्यात सांगू शकत नाही की ह्या कोणाची बेरीज एवढी. तर मित्रांनो, काटकोन त्रिकोणामध्ये एक लक्षात असू द्या, हा आहे आपला काटकोन त्रिकोण. आणि सर्व कोणांची बेरीज किती येणार? 180. म्हणजेच सर्व कोणांची बेरीज किती असते? 180. आणि एक कोन किती डिग्रीचा असतो? 90 अंश. आणि इतर दोन कोणांची बेरीज किती असते? 90. तर मित्रांनो, हा आहे आपला काटकोन त्रिकोण. इतर दोन कोणांची बघा, एक कोन 90 असतो आणि इतर दोन कोणांची बेरीज 90 डिग्री असते. म्हणजे बघा, एक कोन 90 डिग्रीचा असतो, दोन कोन बघा. आता पहा, फक्त उदाहरणार्थ आपण सांगू शकतो की एक 60, दुसरा 30, बरोबर आहे. एक 40, दुसरा किती? 50. म्हणजे काही पण असू शकते त्यामध्ये. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला डाऊट नको. म्हणजे तुम्हाला ओळखायला पण फार सोपं जाईल आणि समजायला पण फार सोपं जाईल. त्यासाठीच एक लक्षात असू द्या की प्रश्न काय तयार होतो हे समजणं फार महत्त्वाचं आहेच. आणि ते ज्याला समजलं त्याला प्रश्न समजणे सोपे जाते. म्हणजेच बघा, आता यामध्ये सोपं काहीच नाही. आता पहा, जर प्रश्न पहा, गुणोत्तर जर दिलेले आहे आपल्याला तिन्ही कोणांच्या मापांचे 4, 5, 9, तर तो त्रिकोण कोणता? तर तो त्रिकोण कोणता? बघा मित्रांनो, 4, 5, 9 आहे. 4 अधिक 5 9, 9 9 18, 18 म्हणजे 180, बरोबर आहे. तर आपल्याला विचारलं लहान कोण, म्हणजे सर्व कोणांचे माप अनुक्रमे किती. आता सर्व कोणांचे माप विचारू. 18 म्हणजे 180, तर 4 म्हणजे किती? 18 10, 10 चौक किती मित्रांनो? 40. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आले? पहिला कोण 40, म्हणजे एक कोण 40, दुसरा 50 आणि तिसरा 90. आणि नेहमी लक्षात असू द्या, जर एक कोन 90 डिग्रीचा येत असेल तर तो नेहमी कोणता त्रिकोण असतो? काटकोन त्रिकोण. म्हणजे प्रश्न ओळखायला पण सोपी जायला हवं मित्रांनो. इथून प्रश्न काय म्हणतो, कसा बोलतो, हे सर्व लक्ष ठेवणं तुमचं काम आहे, माझं काम नाही. तर ही होती काटकोन त्रिकोणाबद्दल माहिती. तर मित्रांनो, चला दुसऱ्या प्रकाराकडे जाऊ. तर आता दुसऱ्या त्रिकोणाकडे जायचं आपल्याला. दुसरा त्रिकोण आहे समद्विभुज. समद्विभुज म्हणजे काय? दोन बाजू सारख्या, म्हणजेच दोन भुजा सारख्या. म्हणजे आपण म्हणू शकतो यामध्ये दोन बाजू सारख्या कशा? जर ही ए असेल तर ही पण काय? एच. म्हणजे जर ही 4 बाजू असेल तर ही पण किती बाजू? 4च. आणि एक लक्षात ठेवा, सर्व कोणांची बेरीज किती? 180 डिग्रीच, बरोबर आहे ना? दोन बाजू सारख्या असतात. म्हणजेच एक लक्षात असू द्या
की दोन बाजू नेहमी सारख्या राहतील. हा पॉईंट तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. म्हणजे दोन बाजू सारख्या, जर दोन बाजू सारख्या असतील तर दोन कोण पण सारखे असतील ना मित्रांनो, बरोबर आहे ना. म्हणजे लक्षात, दोन बाजू सारख्या आहेत तर दोन कोण पण सारखे असतील. म्हणजेच ही बाजू 4 तर ही पण बाजू 4, ही बाजू 5 तर ही पण बाजू 5. म्हणजे जर हा डिग्री 45 असेल तर हा पण किती असेल 45. मग 45 आणि 45 किती झाले 90, तर उरलेला किती येणार 90. कारण की सर्व कोणांची बेरीज किती असते 180. म्हणजे पहा, तुम्हाला समजणे फार महत्त्वाचे असते की प्रश्न काय म्हणतो आणि काय नाही बोलत. म्हणजे यावरून तुम्हाला तुमची बुद्धी वापरणं योग्य ठिकाणी जरूरत आहे. म्हणजे सर्व कोणांची बेरीज 180 असते. दोन बाजू सारख्या असतात तर दोन कोण पण काय असतात समान असतात. आता पुढील कोण बघूया, समभुज. आता पहा, तिसरा त्रिकोण बघायचा आहे, समभुज त्रिकोण. पहा मित्रांनो, हा सर्वात साधा आणि सोपा, नवीन काहीच नाही यामध्ये. सम शब्दामध्येच अर्थ आहे रे बाबा. जसं तिच्या मेसेजमध्येच काहीतरी म्हणणे असते तसंच याच्यामध्ये पण काहीतरी अर्थ आहे. फक्त लक्ष ठेवणे गरजेचं आहे. सम म्हणजे सर्व बाजू कशा आहेत सारख्या. म्हणजे सर्व बाजू सारख्या असतील. ही बाजू ए तर ही पण ए, पण ही पण ए. म्हणजे ही बाजू 7 तर ही पण 7, ही पण 7. आता पॉईंट लक्षात ठेवताना सर्व कोणांची बेरीज 180 आणि प्रत्येक कोण किती अंशाचा असतो 60 डिग्री. 60 डिग्री का बरं? कारण की 60 त्रिक 180. कारण की सर्व कोणही समान असतात आणि सर्व बाजूही समान असतात. म्हणजे लक्षात, समभुज त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे गुणोत्तर किती येणार 1 का बरं मित्रांनो? कारण की सर्व बाजू कशा आहेत, सर्व बाजू समान आहेत. सर्व कोणही कशा आहेत समान आहेत. म्हणजे सर्व कोण पण समान आहेत. मग आपल्याला ओळखणे फार सोपे. जर गुणोत्तर सर्व सारखं असेल तर तो कोणता त्रिकोण असेल, समभुज त्रिकोण. आता पुढे बघूया चौथा, विषमभुज त्रिकोण. कोणता त्रिकोण मित्रांनो? विषमभुज त्रिकोण. आता मित्रांनो, यामध्ये शब्दामध्येच विषम नाव आहे रे. विषमभुज म्हणजे सर्व बाजू कशा असतील वेगवेगळ्या. म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायचे असेल, ही बाजू ए तर ही बाजू बी आणि ही बाजू सी. जर बाजू वेगळ्या असतील तर कोण पण काय असतील वेगळे, पण एक पॉईंट नेहमी सारखाच असेल. सर्व कोणांची बेरीज किती असेल, सर्व कोणांची बेरीज शॉर्टकट लिहितो किती असेल 180 अंश. आणि प्रत्येक कोण हा वेगळा असेल. म्हणजे सर्व कोणांची बेरीज 180 असेल, प्रत्येक कोण हा वेगळा असेल. तिसरा पॉईंट, सर्व बाजू वेगवेगळ्या असतील. वेगवेगळ्या असतील म्हणजे बघा, विषमभुज म्हणजे गणिताच्या शब्दामध्येच अर्थ आहे. विषम म्हणजे सर्व बाजू कशा, भुज म्हणजे बाजू. म्हणजे लक्षात असू द्या की सर्व बाजू कशा असतात, विषम असतात, वेगवेगळ्या असतात. म्हणजे ही ए तर ही बी आणि ही सी. म्हणजे ही 7 असेल, ही 11 असेल तर ही 13 असेल. म्हणजे सर्व वेगवेगळ्या, कोणतीच बाजू समान नसेल. तर मित्रांनो, आपण हे बघितले होते प्रकार. तर आता आपल्याला एक एक त्रिकोण बघायचा आहे आणि त्याची सर्व उत्तरे आपल्याला सॉल्व करायची आहेत. तर बघा, प्रश्न प्रकार क्रमांक 1 पासून आपण सुरू करणार आहोत. तर मित्रांनो, चला इकडे लक्ष असू द्या. तुमचा पक्ष फक्त एकच, माझ्याकडे लक्ष. आता बघायचं आहे आपल्याला काटकोन त्रिकोण. तर काटकोन त्रिकोणमध्ये प्रत्येक कोणापेक्षा एक कोण 90 अंशाचा असतो आणि इतर दोन कोणांची बेरीज 90 अंश असते. हे बेसिक तुम्हाला भारूड वाटते, पण याच्यातच तुमचे काहीतरी गणित असतात अटकलेले. तर बघा, आता काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला. क्षेत्रफळ पाया गुणेला उंची, 1/2 पाया गुणेला उंची हा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे. आणि परिमिती
एकच सर्व बाजूंची बेरीज. परिमिती सर्व बाजूंची बेरीज. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे 1/2 पाया गुणिले उंची आणि परिमिती सर्व बाजूंची बेरीज. तर बघा प्रश्न क्रमांक 1, एका काटकोन त्रिकोणाचा पाया व उंची अनुक्रमे 6 मीटर व 8 मीटर आहे. तर क्षेत्रफळ किती? तर मित्रांनो, क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय? 1/2 पाया गुणिले उंची. 1/2 गुणिले पाया किती आहे आपला 6, उंची किती आहे 8, 2 चौक आणि 6 चौक 24 म्हणजे 24 मीटरचा वर्ग. म्हणजे आपले उत्तर आलेले आहे 24 मीटर वर्ग. म्हणजे बघा, एका काटकोन त्रिकोणाला पाया व उंची अनुक्रमे 6 मीटर व 8 मीटर आहे. तर क्षेत्रफळ किती? म्हणजेच 1/2 पाया गुणिले उंची. प्रश्न काही पण असू शकतो, फक्त आपल्याला समजणे फार महत्त्वाचे आहे. परत प्रश्न क्रमांक 2, एका काटकोन त्रिकोणाचा पाया व उंची अनुक्रमे 5 मीटर व 12 मीटर आहे. तर क्षेत्रफळ किती? परत 1/2 पाया गुणिले उंची. परत 1/2 पाया किती आहे 5 व 12 उंची, बेसक म्हणजे 6×5 30 मीटरचा वर्ग. म्हणजे पहा, प्रश्न फार सोपी असतो, फक्त तुम्हाला अडचण जाते मित्रांनो. प्रश्न फार सोपा असतो, फक्त तुम्हालाच अडचण जाते आणि तीच अडचण मला दूर करायची आहे. ती अडचण म्हणजे ही. आता परत प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक किती? 3 कडे. एका त्रिकोणाचा पाया व उंची अनुक्रमे 20 मीटर व 15 मीटर आहे. तर क्षेत्रफळ किती? मित्रांनो, परत 1/2 पाया गुणिले उंची म्हणजेच 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. म्हणजे लक्षात असू द्या, आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. 1/2 पाया किती आहे 20, उंची किती आहे 15, 10 म्हणजे 15 गुणिले 10 150 मीटरचा वर्ग. म्हणजे बघा, प्रश्न किती सोपे असतात, फक्त आपल्याला येणं गरजेचं असते आणि ते आले की फार सोपे जाते जीवनामध्ये. आणि फक्त आपण काय करतो, थोडंसं भारूड ऐकून किंवा काही करून काहीतरी अंदाज लावतो, पण त्या पूर्ण टॉपिकला पूर्णपणे बघत नाही आणि अंदाजा लावून देतो की समोरचा व्यक्ती काय शिकवत आहे. फक्त आपल्याला त्या व्हिडिओला पूर्णपणे बघायचं आहे. तुमचे निवारण सर्व गोष्टीचे होणार आहे. परत प्रश्न क्रमांक 3 झालेला आहे. तर 3 प्रश्न तुम्हाला घरी होमवर्कसाठी देणार आहे मी, म्हणजे लक्षात असू द्या. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला 1/2 पाया गुणिले उंची, परिमिती सर्व बाजूंची बेरीज. तर 3 प्रश्न तुमच्यासाठी घरच्यासाठी 1, 2 आणि 3. पाया आणि उंची तर लिहून ठेवावंच लागेल मला, बरोबर आहे ना? कारण की तुमची इस्टेट माझ्या नावानं आहे की नाही, म्हणून सर्व गोष्टी मलाच करावं लागते, सर्व गोष्टीकडे मलाच लक्ष द्यावं लागते. काही नाही, देऊ लक्ष. पाया 15, उंची 8 मीटर. मीटर लावा, सेंटीमीटर लावा, काही पण लावा. जर मीटर असेल तर येणारे उत्तर मीटर वर्गमध्ये असेल, जर सेंटीमीटर असेल तर येणारे उत्तर सेंटीमीटरचा वर्ग असेल. काहीच नाही, तिचं नाव लिहा. तिचं नाव असेल तर तिच्या नावाचा वर्ग येणार, बाकी काही नवीन नाही. पाया 30 मीटर, उंची 40 मीटर. पाया 7 मीटर, उंची 24 मीटर. तर क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे. म्हणजेच इकडे लिहून घेतो तरी पण की आपल्याला सर्व गणितामध्ये काय काढायचे आहे, क्षेत्रफळ काढायचे आहे. तर मित्रांनो, आता जाऊया क्षेत्रफळाहून पाया किंवा उंचीवर, म्हणजे थोडेसे मिक्स प्रश्न याच्यावर. बघा, थोडं मिक्स प्रश्नाकडे. एका त्रिकोणाचे
क्षेत्रफळ 6 वर्गमीटर आहे व पाया 3 मीटर आहे, तर उंची काढा. मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगितलेलं आहे की गणितामध्ये नवीन काहीच नसते. आपल्याला जे सांगितलेलं आहे तेवढंच ऐकणे आपले काम असते. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे आपला? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची बरोबर काय असते मित्रांनो? क्षेत्रफळ. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की ज्याच्या घरातल्या किमती त्याच्याच घरात ठेवणे योग्य असते. म्हणजे 1/2 पाया किती आहे? 3 आणि उंचीच काढायची आहे म्हणून यक्स लिहिलं. सर तुम्ही यक्सच का बरं लिहिता? एका मित्राचा मला मेसेज आला होता, मित्र म्हणजेच विद्यार्थी, आणि त्याला मी उत्तर दिलं होतं. तुम्हाला काही उत्तर लागले हवेस मला कॉल किंवा मेसेज करा, मी तुम्हाला सर्व गोष्टीची उत्तर देणार आहे. सर यक्सच का बरं? तिचं नाव लिही, मला काहीच घेणं देणं नाही. बरोबर क्षेत्रफळ किती दिलेले आहे? 6. मग मला सांगा यक्स इकडेच ठेवायचं आहे, तसं पण त्याच्या जीवनात काही काम नाही, तपलीकच आहे. तर यक्स बरोबर 6 गुणिले 2 भागिले 3 बरोबर आहे ना. जी भागीला होते ते गुणिले गेले. 3 दुनी 6 2 दुनी 4 म्हणजेच आपली उंची किती आली? 4 मीटर. चला मित्रांनो परत प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 24 वर्गमीटर आहे व पाया 8 मीटर आहे, तर उंची काढा. पाया दिलेला असेल उंची काढायला सांगतील, उंची दिलेली असेल पाया काढायला लावतील. म्हणजे काही ना काहीतरी तुम्हाला काढायला लावतील. तर मित्रांनो परत 1/2 पाया गुणिले उंची बरोबर काय आहे? क्षेत्रफळ. तर मित्रांनो 1/2 पाया किती आहे आपला? 8 मीटर. उंची काढायची आहे यक्स बरोबर 24. तर यक्स बरोबर 24 गुणिले 2 भागिले 8. 8 त्रिक 24 तर 3 दोन्ही किती आले मित्रांनो? 6. म्हणजे आपली उंची किती आली? 6 मीटर. तर मित्रांनो आता यामध्ये बघायचं आहे आपल्याला, हे होते मिक्स प्रश्न आपले. आता यामध्ये बघायचं आहे परिमिती काढणे. परिमिती खूप सर लोक तुम्हाला शिकवतील नाही, कारण की यामध्ये थोडी अडचण आहे आणि ती अडचणच दूर करणे, ती अडचण दूर करणेच माझं काम आहे. ती अडचण म्हणजे कशी? याच्या परिमितीमध्ये बघा, परिमिती फार सोपी असते, फक्त तुम्हाला येत नाही. तर बघा त्रिकोणाच्या तिन्ही बाजू अनुक्रमे 6 मीटर 8 मीटर व 10 मीटर आहे, तर परिमिती आहे. तर परिमिती किती? मित्रांनो परिमितीचा फॉर्म्युला काय? सर्व बाजूंची बेरीज. म्हणजेच काय? सर्व बाजूंची बेरीज. तर मला सांगा 6 + 8 + 10 म्हणजे 6 + 8 14, 14 + 10 24 मीटर. म्हणजे आपले आलेले उत्तर किती आहे? 24 मीटर. म्हणजे नवीन काहीच नाही मित्रांनो, फक्त समजणं फार गरजेचं आहे. परत प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक किती? 2 कडे. त्रिकोणाच्या तिन्ही बाजू अनुक्रमे 7 मीटर 8 मीटर व 10 मीटर आहे, तर परिमिती किती? परत 7 + 8 + 10 म्हणजे 7 + 8 15, 15 + 10 25. म्हणजे आपले आलेले उत्तर किती असेल? 25 मीटर. पण मित्रांनो बघा आता हा प्रश्न किती सोपा होता. म्हणजेच जीवनामध्ये जशी अडचण असते तर प्रश्नामध्ये पण अडचण असायला हवी. तर आता मी तुम्हाला एक प्रश्न होमवर्कसाठी करायला देणार आहे, जो तुम्हाला सोडवायचा आहे. आणि 2 प्रश्न आहेत ज्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. म्हणजे तुमची बुद्धी चालते की नाही चालत हे मला बघायचं आहे. एका काटकोन त्रिकोणाचा
पाया व उंची अनुक्रमे एका काटकोन त्रिकोणाचा पाया व उंची अनुक्रमे 15 मीटर व 8 मीटर आहे, तर परिमिती किती? आणि प्रश्न क्रमांक 2, परत एका काटकोन त्रिकोणाचा पाया व उंची अनुक्रमे 10 मीटर व 12 मीटर आहे, तर परिमिती किती? मित्रांनो, तुम्हाला सर्व प्रश्न सॉल्व करायचे आहे आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचे उत्तर द्यायचे आहे. आणि काही अडचण असल्यास मला या नंबरवर मेसेज करा. 91 30 84 98 77 हा माझा नंबर आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे निवारण या व्हॉट्सअपवर होऊन जाणार. आणि मित्रांनो, व्हिडिओ पूर्णपणे बघण्यासाठी धन्यवाद. आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, धन्यवाद.